संकेत आपण यावं. तर रोशन पाटील शिरवली समालोचक आपण या. संकेतला विनंती असेल की संकेत आपण देखील यायचे पारितोषिक घेण्यासाठी. तो चलते हैं मुकाबले की तरफ. फिर से एक बार यहाँ पर ये मैच चलता हुआ. सुपर 8 के लिए अगली टीम कौन सी होगी जो वेलकम उसाटने टीम के खिलाफ आखिरी मुकाबला खेलेगी. राइट आर्म राउंड द विकेट से बॉलर तैयार. पहली बॉल बैकफुट पर जाकर ऑन साइड में खेला है. स्क्वायर लेग में वहां पर फील्डर आते हुए डीप में. एक रन यहां पर मुकम्मल. दूसरे की कोशिश लेकिन गुड रनिंग बिटवीन द विकेट. यहां पर 2 रन बटोरे बल्लेबाजों ने और इन 2 रनों की मदद से खाता खोला बल्लेबाजी करने वाली टीम श्री कृष्णा क्रिकेट क्लब नागजरी. बेहतरीन क्रिकेट दिखाया पिछले मुकाबले में. हारते हारते ये टीम मुकाबला जीती थी और अंतिम मुकाम में 2 छक्के धागे थे जो बल्लेबाज ने. उसी की वजह से एक सेट टारगेट बना पाई और उस मुकाबले में हाई वोल्टेज ड्रामे में 1 बॉल 6 की जरूरत थी और वहां से मुकाबला जीता नागजरी टीम ने. राउंड द विकेट से स्विंगिंग यॉर्कर बॉल थी. लगातार ये आदत बन गई है बॉलर की. अपील जोरदार हुई थी. शायद इस वाइड को बचाने की कोशिश होगी और उसी की वजह से ये लाउड अपील हुई थी. अच्छा क्रिकेट बात करेंगे. यहां पर बॉलर गेंदबाजी के मार्ग पर है दुर्वेश मढ़वी जो बदलापुर में खेली गई टूर्नामेंट में एक मैन ऑफ द सीरीज 2 व्हीलर बाइक इस खिलाड़ी के नाम पर है और यकीनन इसका उत्तम उदाहरण पिछले मुकाबले में दिया इन्होंने. कहते हैं नाम से बड़ा काम भी होना बहुत जरूरी है और ये नाम से बड़ा काम अपने टीम के लिए करते हुए, क्योंकि पिछले मुकाबले में 2500 रुपए का इनाम इस बल्लेबाज के नाम पर मैन ऑफ द मैच यानी कि 50 रनों की शानदार पारी और गेंदबाजी में 4 विकेट. ऑलराउंडर हरफन मौला खिलाड़ी. ये देखिए गुडलेन स्पॉट पर फेंका था इस गेंद को लेकिन बल्ले और गेंद का संपर्क नहीं है. पॉइंट को भेजना चाहते थे बल्लेबाज लेकिन यहां पर डॉट बॉल की समाप्ति होती हुई. टीम का स्कोर है अभी तक बात करेंगे बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर 3 रन. शुरुआत अच्छी है जरूर लेकिन पहले विकेट के लिए इन सीमित क्रिकेट में कितनी पार्टनरशिप बनाने में कामयाब हो पाते हैं ये भी देखना होगा. ये 5 ओवर का मैच है ना बल्कि 50 ओवर का मैच है. इस बार भी हाफ पिच लाइन की बॉल थी. पॉइंट का खिलाड़ी आएगा गेंद के नीचे उठाएंगे फील्ड करेंगे. 1 रन लेने का मौका था और इसे 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 4 रनों के ऊपर. क्यों हम बार बार कर रहे हैं. आप 50 ओवर का मैच अंतरराष्ट्रीय नहीं खेल रहे हैं. यहां पर जो आपको 100 रनों की साझेदारी चाहिए. आप 5 ओवर के 30 बॉल का ये मैच खेल रहे हो जहां से पहले विकेट के लिए आप 20-25 की भी भागीदारी बनाएंगे. आने वाले समय में वन डाउन के बल्लेबाज के ऊपर ज्यादा प्रेशर नहीं बनेगा. इसी हिसाब से रणनीति आंकनी होगी. शॉर्ट पिच लाइन की बॉल इस बार हुक किया है. लॉन्ग लेग और डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा बाउंड्री लाइन के बाहर. पारी का पहला चौका योगेश के बल्ले से 4 रन. आनंद दिघे साहेब यांची सुमधुर संगीत खऱ्या अर्थानं शिवसेनेची ही बुलंद तोफ कडाडली होती आणि संपूर्ण ठाणेवासियांना ज्यांनी देव मानलं होतं ठाणेवासियांनी त्यांना देव मानलं होतं. फुल टॉस बॉल लॉन्ग ऑफ के ऊपर से व्हाट अ शॉट. अंपायर का इशारा. बिग 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 हिट. चला उठा रे उचला. योगेश मात्रे की ओर से इस बार लाइन अच्छी है. इन गेंदों को तलाशना होगा और यहां पर चलिए एक महंगे ओवर की हुई समाप्ति. पहला पावर प्ले समाप्त हो चुका है और पहले पावर प्ले में दादागिरी प्रस्तावित करती हुई श्री कृष्णा स्पोर्ट्स नागजरी 11 टीम का स्कोर है बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर 14 रन. मैदानावरती पाहू शकाल संपूर्ण शिवसेनेचे आपण या ठिकाणी झेंडे पाहू शकाल आणि संपूर्ण भगवं वातावरण या मैदानावरती आणि सातत्याने योगेश मळवी यांच्याबद्दल म्हणायचं झालं तर नक्कीच एक दमदार स्पर्धा. रायगड ठाणे जिल्ह्यातील नामवंत स्पर्धा 2021-22च्या सीझन मधील ही महत्त्वाची स्पर्धा तुम्ही नक्कीच या ठिकाणी पाहू शकाल. तर एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या टोटल पोहोचली ती तब्बल 14 विकेट्स अजूनही त्यांच्या हातामध्ये शिल्लक असतील आणि अशा पद्धतीने तुमच्याजवळ जेव्हा विकेट्स असतात तर तुम्ही खूप चांगली फलंदाजी करू शकाल.
तर नक्कीच बघा, जी आपण वाट पाहत होतो आयवा कॅच, प्रेक्षक कमाल कॅच, म्हणजेच मैदानाबाहेर जो कोणी कॅच पकडेल तर त्याच्यासाठी सानप साहेब खऱ्या अर्थानं अनिल शेठ डोपरे यांचे परम मित्र आहेत. त्यांच्या माध्यमातून आयवा प्रेक्षक कमाल कॅचसाठी इथे सुरुवात झाली. 200 रुपयाचा कॅश प्राइज, आणि जेव्हा फायनल डे असेल तेव्हा तुम्हाला मात्र आणखीन भरपूर कॅश प्राइज तुम्हाला पाहायला मिळतील. आणि आजपासून जी स्टार्ट होईल ती फायनल पर्यंत तुम्हाला हे पारितोषिक दिलं जाईल. कॅच पकडा, कैलासदादा सानप यांच्या माध्यमातून हे पारितोषिक दिलं जाईल. कॅच पकडा, बिंदास तुम्ही आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या, परंतु एक टप्पा पकडू नका, कॅचच पकडा. बॉलर पुन्हा तयार होतील. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने फटका खूप चांगला आहे, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. सलामी देत असताना हा उत्तुंग षटकार. रन के लिए तो रन में उतरना ही होगा, ये राज है भगवा. लेकिन यहाँ पर देखिए स्लोवर गेंद थी, चेंज ऑफ स्पेस, गति में थोड़ा सा परिवर्तन करने की कोशिश की थी यहाँ पर बॉलर ने, और यहाँ पर एक रन डॉट बॉल की समाप्ति होती हुई टीम की रन संख्या अभी भी रुकी हुई 22 रन. तर नक्कीच इथे ऑफिशियल अनाउन्समेंट करू. वेलकम क्रिकेट संघ आपण जाऊ शकता बिंदास. काही कारणास्तव मॅच खेळणार होतो परंतु ही मॅच रद्द केली आहे. म्हणजे तुम्ही सुपर 8 मध्ये क्वालिफाई झालात. सामने दिया था इस गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर से यूजित 6 रन. नक्कीच स्वराज्य उभारिले रक्तात नावुनी, इतिहासात शूर मराठे साजे, मुखी स्मरण जिजाऊंचे आणि छातीत धडकती राजे. छत्रपती शिवाजी महाराजांची सकाळपासून आपण सुमधुर संगीत इथे ऐकताय. आणि नक्कीच ऑफिशियल अनाउन्समेंट असेल. वेलकम उसाटणे संघ आपण जाऊ शकता. सुपर संडे अर्थातच सुपर 8 साठी तुम्ही बिंदास येऊ शकता. यातून जो संघ विजयी होईल तो सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल आणि रविवारी तो सामना आपल्याला पाहायला मिळेल. इथे खूप चांगला फटका होता, बॉलरच्या अगदी बरोबर समोरून खेळले होते, परंतु तिथे चांगली फिल्डिंग. 2 धावा इथे कंप्लीट होतील आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 30 या धावसंख्येवर. अतिशय दमदार सुरुवात. अशी सुरुवात जर असेल, आणि मी मागच मगाशी म्हटलं होतं, जर तुम्हाला सुरुवात चांगली द्यायची असेल तर तुम्हाला पहिल्या विकेटसाठी नक्कीच ही भागीदारी बनवावी लागेल. आणि तशीच अपेक्षानुसार जी भागीदारी हवी होती इथे कॅप्टनला, ती भागीदारी इथे बनवण्याचा प्रयत्न मात्र दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून केलं जात आहे. हर्ष 11 आई गावदेवी क्रिकेट संघाला मात्र इथे एखादा विकेट्स घ्यावाच लागेल, आणि जर ही भागीदारी जर वाढली तर मात्र तुम्हाला खूप प्रॉब्लेम होतील. फुलटॉस बॉल, इथे पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या वरून जाईल बॉल, सीमा रेखा बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक दर्जेदार चौकार. काय बॅटिंग. माना कि तेरी एक आवाज से भीड़ हो जाती है, लेकिन हम भी शिवराय के मावले हैं, हमारे एक ललकार से पूरी भीड़ बिखर जाती है. क्या क्रिकेट खेला है श्री कृष्णा स्पोर्ट क्लब क्रिकेट क्लब नागजरी ने. 2 ओवर में रन बनाए टोटल यहाँ पर 34 रन, यानी कि 17.00 की एवरेज के रन रेट के हिसाब से यहाँ पर चल रही है. तो सोचो 17 का रन रेट अगर बनाएगी, और ये जरूरी भी है क्योंकि हर्ष 11 आई गावदेवी गेसर टीम ने पिछले मुकाबले में लगभग 88 रन बनाए थे, और यहाँ पर नागजरी टीम को भी पता है कि यहाँ बहुत सारे रन बनाने जरूरी इनके खिलाफ, क्योंकि लय में है इनके बल्लेबाज दुर्वेश मडवी, जो अच्छा खासा रनों की फूक है इस खिलाड़ी को, और लेफ्ट हैंड बल्लेबाज जिसकी हम चर्चा करेंगे, अंतरराष्ट्रीय क्रिकेट और मिस्टर यूनिवर्सल बॉस, जिन्होंने अंतरराष्ट्रीय क्रिकेट में अभी तक 3 रन चुराए नहीं. वो क्रिकेट से रिटायर्ड की अनाउंसमेंट की थी, लेकिन अगले दिन बताया कि नहीं, ये अनाउंस ऑफिशियल नहीं है, हम फिर से एक बार खेलेंगे. तो यकीनन देखेंगे ये लेफ्ट हैंड बैट्समैन है और अच्छा खासा बल्लेबाजी कर लेते हैं. लेफ्ट हैंड राउंड द विकेट से बॉलर फिर से एक बार तैयार. लोअर फुल टॉस बॉल, लेकिन अपनी फॉलो थ्रू में रोकने में नाकाम हुए. तब तक यहाँ पर 1 रन बटोरा, दूसरे रन की कोशिश जरूर की थी लेकिन वापस भेजा. जानते जोखिम उठाने की जरूरत नहीं है, रन मात्र आसानी से मिल रहे यहाँ पर. और उसी के साथ यहाँ पर 1 रन मुकम्मल. एक के साथ दोनों बल्लेबाजों ने छोर बदले और सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर टोटल आप देख सकते हैं 35 रनों के ऊपर. बल्लेबाजी की एक बार चर्चा करेंगे. सुभाष के बल्ले से निकले हैं 2 लंबे छक्के और योगेश के बल्ले से निकला एक बढ़िया हिट. क्रॉस बैटेड खेलने की कोशिश, अंपायर ने क्विक इशारा किया,
कि ये गेंद बल्ले पर टकराई है, डायरेक्ट हिट करने की कोशिश, दूसरे में तब्दील करना चाहते हैं, डायरेक्ट हिट जरूर हुआ है लेकिन खिलाड़ी महफूज रहेंगे क्रीज के अंदर। तब तक यहां पर 2 रन बटोरे बल्लेबाजों ने और इन 2 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर पहुंचता हुआ 37 रनों के ऊपर स्कोर कार्ड बनता हुआ। जरूरी नहीं है कि कुछ तोड़ने के लिए पत्थर ही मारा जाए, लहजा बदल कर बोलने से भी बहुत कुछ टूट जाता है दोस्त। उस मनुष्य की ताकत को कोई मुकाबला नहीं कर सकता जिसके पास सब्र की ताकत है, और ये सब्र किया इन दोनों बल्लेबाजों ने। तरस रही है हर्ष 11 आई गावदेवी घेसर बी टीम की एक आध विकेट यहां पर मिल जाए और इन रनों के ऊपर अंकुश लगाए। हाफ ट्रैकर की बॉल जरूर थी, बिल्कुल मिडल स्टंप से जाती हुई गेंद डॉट बॉल की यहां पर समाप्ति होती हुई। एक अच्छा क्रिकेट जरूर खेला है दोनों भी टीमों ने, एक एक मैच जीतकर यहां पर इस मुकाम तक पहुंची है और यकीनन कहीं ना कहीं ये अहम मुकाबले में अगर जीत हासिल करनी है तो सुपर 8 में बिल्कुल दावेदारी पेश करेगी वेलकम 11 उसाट ने टीम के सामने। बॉलर दुर्वेश तैयार, काफी पीछे रखा था इस बॉल को, फील्डर आएंगे गेंद के नीचे और ये लीजिए पहले ही खराब कंडीशन है और इस परिस्थिति में अगर ऐसे कैचेस छोड़ेंगे तो आपके लिए और भी दुविधा उत्पन्न होगी। इसी के साथ यहां पर 1 रन मुकम्मल, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर टोटल आप देख सकते हैं 38 रनों के ऊपर। संघर्ष में आदमी अकेला ही होता है, सफलता में पूरी दुनिया उसके साथ होती है, लेकिन जिस जिस पर यह जग हंसा है हमेशा उसी ने इतिहास रचा है। देखेंगे 5 ओवर तक कितना रन बना पाते हैं। लोअर फुल टॉस बॉल ऑन साइड में फ्लिक किया है, मिड विकेट में वहां पर फील्डर मौजूद है, एक से ज्यादा मात्र कुछ नहीं है, लेकिन एक के साथ दोनों बल्लेबाज जी हां संतुष्ट होंगे और इसी 1 रनों की मदद से मात्र रन संख्या पहुंचती हुई 39 रनों के ऊपर। तीसरा ओवर पारी का प्रगति पथ पर है और यहां पर अच्छा कमबैक, जब फील्डिंग रेस्ट्रिक्शन हटाई दी जाती है ना, पावर प्ले के बाद फील्डर बाउंड्री लाइन के नजदीक तैनात रहते हैं और वहां पर गेंदबाजी को अच्छा गेंदबाजी करने का मौका मिलता है बॉलर्स को, और ये सटीक लाइन से गेंदबाजी। शॉर्ट पिच लाइन की बॉल, टप्पे को फिर से एक बार पीछे रखा, इस बार गेंद जाती हुई फाइन लो को चिरती हुई, अंपायर का इशारा, 4 रन और इसी 4 रनों की मदद से तीसरा ओवर हुआ कंप्लीट। ड्रिंक्स टॉली जाएगी मैदान के अंदर। 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है टोटल 43 रन, बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर। चलते हैं मेहमान नवाजी के लिए महागुरु एमडी गडगेसर के पास। थैंक्स प्रवीण। स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान आयोजित रामचंद्र मडवी चषक 2021 हे पर्व आणि या स्पर्धेची जर सुरुवात झाली होती खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात स्वर्गीय खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, माजी कामगार मंत्री स्वर्गीय शाबीरभाई शेख साहेब यांना स्मरण करून खऱ्या अर्थाने आपण या स्पर्धेला सुरुवात केली आणि या स्पर्धेचे दमदार आयोजक आहेत सन्माननीय योगेशदादा मडवी, जे उसाडणे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आहेत, स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा श्रीमलंगड शिवसेनेचे युवा अधिकारी आहेत खऱ्या अर्थाने। त्याच्यानंतर सन्माननीय श्री मुकुंददादा बाळाराम मडवी, सन्माननीय हितेंद्र मडवी, दिलीप दादा मडवी, सुरेश बाळाराम मडवी, रोशन सुरेश मडवी आणि तनिष मुकुंद मडवी। खऱ्या अर्थाने अल्ताबाई शेख साहेब, योगेश मडवी साहेबांची जेवढी प्रशंसा करावी लागेल तेवढी कमीच आहे, कारण ही स्पर्धा खऱ्या अर्थाने एक स्वप्न होतं, कारण भारताचे हे मिसाईल मॅन खऱ्या अर्थाने की अब्दुल कलाम साहेबांनी एक संपूर्ण जगाला संदेश दिला होता, भारत देशवासियांना एक संदेश दिला होता की उघड्या डोळ्याने बघितलेले स्वप्न एक ना एक दिवस पूर्ण झाल्याशिवाय राहत नाहीये, ते स्वप्न बघितलं होतं खऱ्या अर्थाने आपले युवा नेते सन्माननीय उपसरपंच योगेशदादा मडवीने की या मैदानावर स्वर्गीय रामचंद्र मडवी यांच्या स्मरणार्थ 2021 मध्ये क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात येईल आणि ती स्पर्धा सन्माननीय माजी कामगार मंत्री स्वर्गीय शाबीरभाई शेख यांना स्मरण करून त्या स्पर्धेचं आयोजन केले जाईल आणि तशा प्रकारचं आयोजन खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतो। सर्वांनी मित्रांनो योगेशदादा मडवी आणि हितेंद्र मडवी यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचे आहे आणि त्याचबरोबर या संघातील उसाडणे गावातील संघातील सर्व गावदेवी माता क्रिकेट संघाचे संगणक अनिल ढोपरे आणि तुमच्या सर्व खेळाडूंचंही मनपूर्वक आम्ही ते अभिनंदन करतो आणि बोलतो प्रवीण गायकर यांच्याकडे। नक्कीच नक्कीच महागुरु रायगड नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर खऱ्या अर्थानं हात कोण पकडेल महागुरूंचा रोशन, अतिशय जबरदस्त प्रेझेंटेशन, स्वातंत्र्य पाहुण्यांचा सत्कार त्यांच्या माध्यमातून आणि नक्कीच त्यांचा सन्मान देखील सुनील गावस्कर पुरस्कृत
त्यांच्या माध्यमातून पुरस्कार दिला होता. खऱ्या अर्थानं महादेव गडगे सरांना, MD गडगे सर आमचे गुरुवर्य, त्यांचंही मनापासून स्वागत. सातत्याने 5 दिवसच्या स्पर्धेला पाहुणचार त्यांच्या शुभ मुखातून तुम्ही पाहू शकाल. हिंमत एवढी ठेवा की तिच्यासमोर नशिबाला देखील झुकावं लागेल. इथे विकेट्सची गरज होती, मात्र इथे फलंदाज बाद झाला नाहीये आणि त्याच्यानंतर आलेला लगेच चौकार. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे पाहाल तुम्ही बिनगडी बाद असताना 43. आतापर्यंत ही मला तर वाटतंय खूप मोठी पार्टनरशिप असेल, कारण पाहूया 50 अर्धशतकी ही पार्टनरशिप तुम्हाला पाहायला मिळेल का. 12 चेंडूंचा खेळ अजूनही इथे शिल्लक असतील तर नक्कीच गोलंदाजीमध्ये इथे परिवर्तन होत असताना ओमकार गायकर बॉलिंगवर. इथे खराब क्षेत्ररक्षण, इथे शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेगच्या खेळाडूला बीट करत असताना चेंडू जाईल लॉंग लेग लॉंग स्टॉप सीमारेखा बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. तर या चौकाराच्या मदतीने धावसंख्या तब्बल पोहोचले ती 47 या धावसंख्येवर. आणि बघा या ठिकाणी ओमकार गायकरच्या पहिल्याच बॉलवर आलेला चांगला चौकार तुम्ही पाहू शकाल. इथे फिल्डिंग चांगली करायला पाहिजे होती, फक्त एकच धाव होती, तिथे मिळाला चौकार. आणि अशा पद्धतीने जर एखादा फलंदाज जर सेट झाला तर तुम्हाला मात्र खूप प्रश्नचिन्ह पाहायला मिळतील. बॉलर तयार, क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न होता, स्टंप कव्हर जरूर केले होते. रन घेण्याची घाई का झाली हा प्रश्न विचारला जाईल. खूप चांगली फलंदाजी करत होता, मात्र इथे फलंदाजाला रनआउट म्हणून बाद व्हायला लागेल आणि इथे पहिला हादरा मिळेल तो श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरीला. अरे कशाला बरोबर, काही गरज नसताना इथे विकेट्स गमावले. चांगला लयमध्ये होता फलंदाज, इथे बाद झालाय योगेश, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आणि 1 षटकार आला होता. आणि का हा वेडापणा केला तो नक्कीच या ठिकाणी आपण पाहूया, कारण चांगला फलंदाज आहे. त्याच्यानंतर कुणाल ज्याला इन्व्हाइट करायचं असेल त्यामुळे ही जाणून बुजून विकेट टाकली की काय. रिव्हर्स शॉट, दो धारी तलवार, लगी तो आबाद नहीं तो बर्बाद, गेंद सीमा पार. जी हाँ, 4 रन. आणि त्यांनाच प्रत्युत्तर देत असताना बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे, मनाशी बाळगलेले स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचे मैदान सोडू नका. आणि शिवसेनेने करून दाखवलं आणि अखेरकार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे हे तुम्हाला पाहायला मिळाले. बॉलर पुन्हा एकदा तयार होतील. तसेच गणेश शेंद्रे साहेब नारेन यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावर आणि इथे दुसरा हादरा मिळेल तो नागझरी क्रिकेट संघाला. अर्थातच मी सकाळी देखील म्हटलं होतं, इथे प्रत्येक पक्षाला शॉर्टकट नाव आहे. भारतीय जनता पार्टी भाजप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे, आम आदमी पार्टी आप, फक्त बापाचंच नाव पूर्ण घेतलं जातं, ती म्हणजे ही बाळासाहेबांची शिवसेना. आणि त्यांची जी खऱ्या अर्थानं स्वर्गीय रामचंद्र मडवी चषक 2021-22 ची बहुचर्चित नामांकित स्पर्धा उसाटणीच्या मैदानावर होत असताना समोर होता चेंडू, आउटसाइड एज, बॅटचा बाहेरचा एज लागला होता, परंतु इथे सुरक्षित राहिलेत खेळाडू. तत्पूर्वी 1 धाव नक्कीच मिळेल आणि 1 धावेच्या मदतीने इथे धावसंख्या पोहोचते ती तब्बल 52 या धावसंख्येवर. इथे 50 धावा कंप्लीट झाल्यात. एक चांगला टार्गेट इथे नक्कीच उभा करू शकतील श्रीकृष्ण क्रिकेट क्लब नागझरी. रिस्क घेणे सगळ्यात मोठी सुरुवात असते आणि तो रिस्क उचलला होता मित्र मेरे नागझरी क्रिकेट संघानं. परंतु त्याच्यानंतर जो रनआउटचा फलंदाज बाद झाला त्याच्यानंतर एका मागोमाग दुसरा विकेट देखील गेला आणि कुठे ना कुठे ही थोडीशी चुकी नागझरी क्रिकेट संघाला मागात पडते की काय हे देखील तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलर पुन्हा एकदा तयार होतील. खूप चांगली गोलंदाजी, 2 जरी चौकार गेले असले तरी विकेट्स घेण्याची ताकद त्या गोलंदाजानं दाखवली. म्हणजे तुम्हाला जर मार मिळत असेल तर तुम्ही विकेट घेणं देखील गरजेचं असतं.
यावेळी हवेत बॉल, स्वतः गोलंदाज येत आहेत झेल खाली आणि ही एक चुकी किती महागात पडली. काय गरज होती का रनआउट का विकेट टाकण्याची, आणि त्याचेच भरपूर प्रश्न पडले असतील आता कॅप्टनला आणि नागझरी संघाच्या प्रेक्षकांना. इथे या षटकामध्ये 3 फलंदाजांना तंबूचा आसरा दाखवला, 1 रनआउट आणि 2 इथे कॉट बिहाइंड मतलब म्हणजेच कॅच घेऊन आउट झालेत. आणि हा तिसरा धक्का लागेल तो नागझरी क्रिकेट संघाला. आणि षटक क्रमांक इथे तिसरं, चौथं षटक इथे आपण पाहू शकाल आणि 3 फलंदाज बाद झालेत. या ठिकाणी 4 षटक समाप्त झाले. संघाची धावसंख्या तुम्ही पाहू शकाल. या षटकामध्ये फक्त धावा दिल्या 9-52 धावा इथे स्कोर कार्डवर तुम्ही पाहू शकाल. नवीन गोलंदाज गणेश पनवेलकर इथे गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पाहू शकाल. 60-65 धावा नक्कीच या ठिकाणी उभाराव्या लागतील त्या नागझरी क्रिकेट संघाला. आणि तशा धावा तुम्ही 4 षटकामध्ये तरी पाहू शकाल. 52 धावा आतापर्यंत झाल्यात. इथून मात्र 10-15 तरी धावा जोडल्या तर 60+ टार्गेट खूप चांगला इथे पाहायला मिळेल नागझरी क्रिकेट संघाच्या गोलंदाजांना. आणि तितक्याच महत्त्वपूर्ण धावा ठोकण्यासाठी मैदानात जेव्हा आई गावदेवी हर्ष इलेव्हन घेसर संघाचा फलंदाज दुर्वेश येईल त्यामध्ये भरपूर प्रश्नचिन्ह असतील. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु इथे बॅटची एज लागली होती. फक्त 1 धाव मिळेल आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र इथे पोहोचते ती तब्बल 53 या धावसंख्येवर. जगायचं असेल तर बुद्धिबलातल्या वजीरासारखे जगा. सूत्र सांभाळणारा जरी राजा असला तरी सूत्र हलवणारा मात्र वजीरच असतो. तो वजीर मात्र इथे बाद झाला आणि त्याच्यानंतर रनांची जी भूक होती ती मात्र इथे थांबली नागझरी संघाची. फुलटॉस बॉल ऑन साइडला एक्झिक्यूट केलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षक. एकदा टाले होऊन जाऊ दे क्षेत्ररक्षकासाठी. जिथे षटकार होता परंतु नवनाथ तो षटकार अडकवलाय आणि या चेंडूवर धावा मिळतील फक्त आणि फक्त 2. आणि या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली ती तब्बल 55 या धावसंख्येवर. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. आणि नक्कीच ज्या पद्धतीनं माकलन संघाचा जीत भोईर तारणहार तसाच हा घेसर संघाचा तारणहार तुम्ही पाहू शकाल. आणि आज कसली जबरदस्त फिल्डिंग या ठिकाणी मैदानावरती करत असताना. खराब चेंडू. टेनिस क्रिकेट बॉल मध्ये तुम्ही असे चेंडू नाही करू शकत. आणि हा चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. 6+1 7 रन मिळतील. नो बॉल. सिक्स 7 धावा मिळतील या चेंडूवर आणि 6 धाव्यांच्या मदतीनं तब्बल धावसंख्या पोहोचते ती 62 या धावसंख्येवर. संजीवनी प्रदान करणारा हा षटकार असेल आणि ज्या धावा पाहिजे होत्या शेवटच्या षटकामध्ये तर नक्कीच इथे त्या धावा कुटवत असताना बघा आव्हानांना सामोरे जा जेणेकरून तुम्ही नो बॉल फ्रीटचा चेंडू असेल नक्कीच जेणेकरून तुम्ही विजयाचा आनंद या ठिकाणी अनुभवू शकाल. इथे अगोदरच धावसंख्या खूप पाहायला मिळते नागझरी क्रिकेट संघाची आणि त्यात अजूनही दुष्काळ. इथे या ठिकाणी नो बॉलवर षटकार म्हणजे 7 धावा एकूण मिळतील आणि इथे फ्रीटचा बॉल असेल तो बॅट्समनसाठी राईट आर्म ओव्हर द विकेटने. चांगला बॉल परंतु इथे पाहूया पंच वलतायत. इथे नो व्हाईट बॉलचा इशारा. अजूनही फ्रीट असेल. लगातार 2 चेंडू इथे खराब फेकलेत गोलंदाजानं आणि 1 धावेच्या मदतीनं फ्रीट कायम असेल. धावसंख्या पोहोचते ती 63 आणि ज्या संघानं 88 धावांचा डोंगर उभारला होता त्या संघाविरुद्ध मात्र या धावा देखील खूप असतील. यावेळी सभेत आहे चेंडू. लॉंगनचा खेळाडू डीप मध्ये जाईल आणि इथे फ्रीटचा बॉल होता. फलंदाजला एका क्षणामध्ये वाटलं होतं की मी बाद होईन. म्हणून तुम्हाला मी सांगत असतो की तुम्ही जेव्हा मैदानात खेळत असता तुमचा दिमाग प्रत्येक बॉलवर प्रत्येक धावेवर प्रत्येक नजर तुमची पाहिजे की क्षेत्ररक्षक कुठल्या दिशेने आहे याच्यात तुम्ही या चुका तुम्ही करू नका. बॉलर पुन्हा एकदा तयार. यावेळी देखील खूप चांगला चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या मात्र इथे थांबले. अजूनही 64 धावा इथे स्कोर कार्डवर लागत आहेत. शेवटचे 2 बॉल असतील या षटकातील आणि या 2 बॉल मध्ये जर एखादा मोठा फटका आला तर मात्र 70 धावा नक्कीच या ठिकाणी
उभारू शकतील. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आलेत. इथे मात्र कुठलीही चुकी नाही आणि या वेळेस फलंदाज होतील बाद आणि एकूण 4था हादरा नागझरी संघाला. उंच सिक्सर माराया गे- इथे स्वर्गीय रामचंद्र मडवी यांचे छोटे बंधू दिलीपशेठ मडवी साहेबांचं आगमन झालेलं आहे. स्टेजवर यायचे आहे. नेहमी आमचे समालोचक असतील, खेळाडूंवर बक्षिसांची बरसात करण्यासाठी ते परिचित आहेत. दिलीप दादा, आपण या स्टेजवर आपलं स्वागत आहे. ओ टू प्रवीण गायकर. नक्कीच आज स्वर्गीय रामचंद्र मडवी साहेब यांच्या नावानं ही स्पर्धा, खऱ्या अर्थानं त्यांच्या नावाचं हे चषक तुम्ही पाहू शकाल आणि अल्लोट प्रेक्षकांची गर्दी. वॉट शॉट डांसिंग डाउन द विकेट, लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑन के बीच में से क्लियर किया. इन बेहतरीन हुआ. ओवर नंबर 5 हुआ कंप्लीट और जो टारगेट चाहिए था वो टारगेट सेट किया 70 रन स्कोर कार्ड पर और जीतने के लिए 71 रनों की दरकिरार. इन रनों को किस तरीके की पेश करेगी इसका आंखों देखा सेकंड इनिंग में सुनाएंगे रोशन पाटिल, मैन फ्रॉम सिरौली. तब तक चलते हैं मेहमानों के स्वागत के लिए महागुरु एमडी गडगे सर के पास. थँक्स प्रवीण गायकर. इथे मान्यवरांना सन्मानित केले जात आहे. सर्वप्रथमतः मी इथे आमंत्रित करत आहे रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा उसाडणे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच, शिवसेनेचे युवा नेते सन्मान्य योग्यदादा मडवी साहेबांना मी आमंत्रित करत आहे की आपल्या शुभ हस्ते शिवसेना महाराष्ट्र राज्य उपनेते आदरणीय मान्य श्री अल्ताफभाई शेख साहेब यांचं मायेची उबदार शाल आणि सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. मान्य श्री अल्ताफभाई शेख साहेब एक अफाट कर्तृत्व, झुंजार नेतृत्व आणि उत्तुंग व्यक्तिमत्व यांचा त्रिवेणी संगम असणारे सन्मान्य शाबीरभाई शेख साहेबांचा वारसा खऱ्या अर्थाने राजकीय क्षेत्रामध्ये जोपासणारे एक दमदार नेते सन्मान्य अल्ताफभाई शेख की संघर्षाचं नाव तू, मनाचं ठाव तू, जनाचं नेतृत्व तू, जनसेवा करण्यासाठी तन मन धन अर्पिले तू, मातीतल्या माणसाची कललेली जाण तू आणि माणसाला माणुसकीत जोडणारी जात तू. संपर्क प्रमुख त्यांचा येतोची सन्मान. या स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक एकच वादा योगेश दादा, सन्मान्य योग्य दादांच्या शुभ हस्ते शिवसेनेचे नंदुरबार संपर्क प्रमुख आदरणीय संजयजी उकुडे साहेबांचं मायेची उबदार शाल आणि सौंदर्याचे प्रतीक आणि त्याचबरोबर रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचं गौरव केलं जात आहे. त्याच्यानंतर सन्माननीय सुनीलजी जाधव साहेब यांना आम्ही इथे आमंत्रित करत आहोत. आपला इथे सन्मान केला जाईल. सुनीलजी जाधव साहेब शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व की काजव्याप्रमाणे चमकण्यापेक्षा दीपस्तंभासारखे अखंड ठेवत राहू समाजाला. पैसा माणसाला खऱ्या अर्थाने एक खऱ्या बलवान बनवतो, परंतु माणुसकी खऱ्या अर्थाने माणसाला श्रीमंती बहाल करते. असे माणुसकीने श्रीमंत असणारे व्यक्तिमत्व सन्माननीय श्री सुनीलजी जाधव साहेबांचा सन्मान इथे केला जात आहे. त्याच्यानंतर आदरणीय हर्षवर्धन पलांडे सर, शिवसेना उपशहर प्रमुख, संत व्यक्तिमत्व की नद्या संत वाहून शांतीचा संदेश देतात. खडकातून मार्ग काढून खलखलणारे झरे, कठीण मार्ग काढून ध्येय कसे गाठावे ते सूचित करतात. त्याप्रमाणे राजकीय क्षेत्रामध्ये पाहिलेले दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय प्रभाकर दादा पाटील, शिवसेना श्रीमलंगड संघटक आहेत. त्यांचा येतोची सन्मान रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, विद्यमान उपसरपंच आणि या स्पर्धेचे आयोजक योग्य दादा मडवी यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. हितेंद्र मडवी, तुमचं सुद्धा आम्ही कौतुक करू. मुकुंद दादा, खऱ्या अर्थाने तुमच्या संपूर्ण परिवाराचा आभार इथे व्यक्त करू. त्याच्यानंतर शिक्षक व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने सन्माननीय श्री जयराम गायकवाड सर, प्राध्यापक उसाडणे शाळेतील प्राध्यापक आहेत, त्यांचा सन्मान इथे केला जाईल. फक्त 2 मिनिटं पंचांनी खेळ थांबवायचे आहे. इथे सन्माननीय श्री जयराम गायकवाड सर,
प्राध्यापक आहेत त्यांचा सन्मान योग्य दादांच्या शुभ हस्ते केला जात आहे की विद्यामुळे व्यक्तीच्या जीवनात कृतज्ञता श्रेष्ठता आणि योग्यता लाभते कुशाग्र बुद्धी आणि प्रयत्न यांच्या जोरावर शिक्षण घेतल्यानंतर आपण अनेक संकटांवर मात करू शकतो कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो पाषाण करणारा एक ना एक दिवस वाघाची डरकाली फोडल्याशिवाय गप्प बसणार नाहीये असे शिक्षित व्यक्तिमत्व सन्मान्य गायकवाड सरांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे त्याच्यानंतर सन्मान्य गोरड सरांना इथे सन्मानित केलं जाईल शिक्षित व्यक्तिमत्व की शिक्षणाचा खऱ्या अर्थाने संस्कारादी मनाच्या गाभाऱ्यात अखंडपणे ठेवणारे आणि शैक्षणिक ज्यांचं व्यक्तिमत्व आहे असे दमदार व्यक्तिमत्व गोरड सरांना इथे मायेची उबदार शाल अर्थात भगवा अलंकार वस्त्र आणि त्याचबरोबर रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचं सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आमचे मित्र योग्यदादा मडवी यांच्या शुभ हस्ते स्वागत केले जात आहे दिलीप दादा मडवी यांचं इथे आगमन होत आहे स्वागत आपलं त्याच्यानंतर भोईर सर आपण इथे यावं कारण शिक्षण खऱ्या अर्थाने अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम खऱ्या अर्थाने कोण इंजिनियर पाहतो डॉक्टर्स पाहतो खऱ्या अर्थाने वकील आपण पाहत असतो सातत्याने आणि अनेक खरे समाजामध्ये घडवण्याचं काम आपला शिक्षक वर्ग करतो आणि त्यांना इथे सन्मानित केले जात आहे त्याच्यानंतर गणेश पाटील सर यावं आपण गणेश पाटील सर खऱ्या अर्थाने एक शांत आणि संयमी स्वभावाचे व्यक्तिमत्व त्यांचा इथे खऱ्या अर्थाने सन्मान केला जात आहे दिलीप दादा स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान चे खऱ्या अर्थाने ते सहकारी आहेत योग्यदादा मडवी त्यांचे छोटे बंधू राजकीय क्षेत्रामध्ये स्वर्गीय रामचंद्र मडवी यांचा वारसा जपणारे दमदार युवा नेते सन्मानित योग्यदादा मडवी हितेंद्र मडवी तुमच्या सर्व सहकार्यांचं स्वागत आमचे मित्र अनिल ढोपरी संगनायक उसाडणे आम्हा सर्व समालोचकांना तुम्ही आमंत्रित केले तुमचा आम्ही इथे आभार व्यक्त करू सन्मान्य पाटील सरांनी ते सन्मानित केले जाईल शैक्षणिक क्षेत्रामध्ये उसाडणे गावाला खूप मोठं त्यांचं योगदान आहे आमचे समालोचक मित्र रॉकस्टार प्रवीण गायकर रोशन पाटील आमचे गुणलेखक खऱ्या अर्थाने सोमनाथ पाटील असतील डीजे मास्टर आमचे नितीन पाटील असतील त्याच्यानंतर GTCची आमची संपूर्ण टीम मनपूर्वक तुम्हा सर्वांचं अभिनंदन त्याच्यानंतर गावदेवी माता उसाडणे क्रिकेट संघाचे सर्व खेळाडूंचं मनपूर्वक अभिनंदन खूप मेहनत बघायला मिळते या स्पर्धेकरता सर्व खेळाडूंची सर्व शिक्षक व्यक्तिमत्व आहेत मित्रांनो उसाडणे गावाच्या दृष्टिकोनातून अनेक असंख्य विद्यार्थी घडवण्याचं काम तुकाराम मडवी साहेबांचा सन्मान केला जात आहे त्याच्यानंतर कैलास दादा सानप नाशिक यावं आपण स्टेजवर आपले स्वागत आहे सन्मान्य म्हात्रे साहेब बुरदुल पाटील साहेब स्टेजवर यायचे आपला सन्मान इथे केला जाईल दिलीप दादा पाटील त्यांचा सन्मान करतील शिवसेना इथे उसाडणे गावचे शाखा प्रमुख आदरणीय मुकुंददादा मडवी त्याच्यानंतर आपले मनोगत व्यक्त करण्याकरता स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान आयोजित इथे स्वर्गीय रामचंद्र मडवी चषक 2021 पर्व आणि या स्पर्धेकरता खऱ्या अर्थाने खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करतो शिवसेना उपनेते आदरणीय अल्ताबाई शेख साहेब आपण आपले मनोगत व्यक्त करावं आणि उपस्थितांना या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांना आपण मार्गदर्शन करावं हरिभक्त पारायण श्री काशीनाथ ढोपरी साहेब उसाडणे देवीचा पाडा यांचा इथे आगमन झालेला आहे यावर स्टेजवर आपलं स्वागत आहे अल्ताबाई शेख साहेब यांच्याकडे आम्ही वळणार आपल्या सर्वांना आपलं मनोगत आपण इथे व्यक्त करावं प्रत्येक कळीचा जन्मसिद्ध हक्क आहे उमलण्याचा आणि फुलण्याचा प्रत्येक कळीचा जन्मसिद्ध हक्क आहे उमलण्याचा आणि फुलण्याचा वतन वारसा आभाळावर कोरण्याचा जन्म असो माळावरती अथवा असो शाही उद्यानात प्रत्येक कळीला हक्क आहे फूल म्हणून जगण्याचा शहरांमध्ये असे मोठे मोठे कार्यक्रम ज्याच्यात संगीत सृष्टीतले म्हणा किंवा शारीरिक सृष्टीचे जे काही कार्यक्रम असतात ते घडतच असतात पण अशा माळ रानात आमचे स्वर्गीय मित्र सहकारी मडवी रामचंद्र मडवी यांच्या स्मरणार्थ आपण जी इथं क्रिकेटचे सामने आपण जे खेळ लावलेले आहेत त्या सामन्यांमधून माझ्या रामचंद्रचा एक छबी आम्हाला इथं पाहायला मिळते प्रत्येक वेळेला आम्ही इथं येत होतो तेव्हा कुस्त्या होत असतात आज क्रिकेट असो
कुस्ती असो, खो खो असो अथवा कबड्डी असो, आज हे मैदानी खेळ लोप पावलत चाललेले असताना त्यात सुद्धा आपण हे कार्य आधी फार अभिमानाने आणि स्वयंस्फूर्तीने करत आहात. त्यामुळे तुमचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. तुमचं कौतुक करत असताना मी थांबतो, 2 शब्द थांबवून आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शेख साहेब, आपण मार्गदर्शन केल्याबद्दल पुन्हा एकदा आपलं आम्ही इथे आभार व्यक्त करतो आयोजन कमिटीच्या वतीने. सन्मान्य काशीनाथ ढोपरी साहेब यांचे सुपुत्र आणि उद्योगपती रोशन ढोपरी यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावर आपण स्टेजवर आपलं इथे स्वागत केले जाईल. सामना स्टार्ट. सामन्याकडे वळणार दुसऱ्या सत्रासाठी पुन्हा एकदा आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर आणि रोशन पाटील यांच्याकडे. तर नक्कीच बघा, उद्या या स्पर्धेला यायला विसरू नका. उद्या या स्पर्धेचा 3रा दिवस असेल. तर उद्याचे लॉट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो आणि बरोबर 9 वाजता पहिला चेंडू पडला पाहिजे याची नोंद घ्या, नाहीतर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावे लागेल. उद्याचा 8:30ला उद्या बरोबर पहिला बॉल टाकला जाईल याची नोंद घ्या. उद्याचा पहिला सामना YCC हर्षल 11 जयदुर्गा मुरबी विरुद्ध रोशन साई स्पोर्ट्स 11 चिंद्रन. दुसरा सामना सुमित 11 पडगे वर्सेस JMD 11 बेलवली. तिसरा सामना आई गावदेवी नारायण वर्सेस बाप्पा मोरिया तलोजे मजकूर. आणि अंतिम सामना माऊली 11 वडवली आणि PU स्पोर्ट्स 11 तोंडरे. हे संघ तुम्हाला पाहायला मिळतील. जशास तसा ठोसा या ठिकाणी आपण पाहू शकाल. आला इथे एक दर्जेदार चौकार आणि इथे फलंदाजीसाठी सुवर्ण संधी असेल. दिलीप शेठ मडवी यांच्या वतीनं लगातार 7 षटकार लगावले तर 5,000 रुपयाचे कॅश प्राईज आणि 2 षटक संपल्यानंतर जरी लगावले त्याच्यानंतर 10,000 जो तुम्हाला कॅश प्राईज षटकारासाठी याची नोंद घ्या. मी मात्र इथे थांबतो. तुम्हाला पुन्हा एकदा 13 तारखेला मी या मैदानात तुम्हाला भेटेल. तत्पूर्वी सेकंड इनिंगकडे जाऊया आपण रोशन पाटील शिरवली यांच्याकडे. थँक्यू. थँक्यू सो मच प्रवीणजी गायकर सर. तर आजच्या दिवसातील अंतिम मॅच आपल्या समोर पाहायला मिळेल. एका बाजूला सज्ज असताना नागझरी, त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना घेसर. खेळाचा पहिला पूर्वार्ध इथे झालाय समाप्त आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण धावा पाहिल्या. धावपटलावरती 70 गाठताना आणि 71 धावा इथे बनवाव्या लागतील. हर्ष 11 गावदेवी घेसर ब संघाला. निश्चितच पहिल्या पूर्वार्धामध्ये वाखाणणे जो खेळी इथे मात्र साकार झाली आणि त्यानुसार या उत्तरार्धामध्ये सुद्धा त्या जो खेळ इथे मात्र साकार करावा लागेल. पहिला धुरंधर गोलंदाज बंटी म्हात्रे, ज्यानं खूप काही इम्प्रेस केलं होतं खेळीच्या माध्यमातून. फलंदाजी असेल त्यात नंतर गोलंदाजी असेल, एक अष्टपैलू बाणा त्यानं दाखवला. आता सुद्धा त्या जोग इथे खेळ पाहायला मिळतंय. दांडी गुल करणारी पॉवरफुल गोलंदाजी वेलकम 11 उसाडणे संघासमोर सुद्धा अतिशय चांगला खेळ झाला. मात्र इथे नागझरी टीमचा हा धुरंधर गोलंदाज बंटी म्हात्रे आग ओकतोय आणि पहिलं सुयश फलंदाज बाद. त्याचे आपण गीतं पाहतोय आणि खूप काही ताकद मिळेल अशा प्रकारच्या गीतांना उजाला आमचे DJ मास्टर DJ नितीन यांच्या माध्यमातून इथे दाखवलं जाते. खूप काही साऱ्या शुभेच्छा असतील या स्पर्धेच्या माध्यमातून. या उत्तरार्धाचा विचार केला तर 71 धावा इथे बनवायचे आहेत आणि 71 धावा बनवत असताना पहिला गडी इथे मात्र गारद होतोय. तो निश्चितच दुर्वेश मडवी, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. पहिलं अर्धशतक ज्यानं झलकावलं त्या फलंदाजाला माघारी परतवलं जात आहे. चांगला फटका, हवाई फटकेबाजी इथे मात्र जारी असेल. सीमा रेसील लगत तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहावयास मिळते आणि तत्वर या बॉलवरती 2 रन कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 धावा धावपटलावरती लागल्या. खूप काही धावा अजूनपर्यंत बनवाव्या लागतील
आणि पहिल्या ओव्हर पासून पहिल्या चेंडूपासून आक्रमक रवैया आजमावण्याच्या इरिशेनं खेळत असताना दुर्वेश मडवी सारख्या मातब्बर फलंदाजाला इथे माघारी जावं लागतं. ही मात्र धोक्याची घंटा असेल घेसर बी संघासाठी. आता मात्र रिवर्स फटका अटन केलाय. निश्चितच दुधारी तलवार, चले तो दुश्मन की नाही तो खुद की गर्दन कट जाए, अशा प्रकारच्या फटक्याचा वापर इस्तेमाल पाहायला मिळतोय. सूरजच्या बॅटमधून इथे येतोय शानदार चमकदार चौकार. तर साई कृपा डाब्याचे मालक सन्माननीय दहादास सरकार प्रशांत फडके यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत या बसण्यावर. गो टू रोशन पाटील. सर्व पाहुण्यांचं या क्रिकेटच्या मायानगरीमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि इथे मात्र बंटी मात्रे वाखाणणे जो गोलंदाजीचं सादरीकरण या गोलंदाजाच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. एका बाजूला फलंदाजीचा विचार केला तर नवनाथ पाटील त्याला साथ देण्यासाठी फलंदाज आले, तो निश्चितच सूरज खंडाले या फलंदाजाची इथे वर्णी लागली. आणि या फलंदाजांना एक विस्फोटक पार इथे खेळावी लागेल. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे झालाय समाप्त. आणि पहिल्या ओव्हरच्या खेळीनंतर एक गडी बाद हर्ष 11 गावदेवी घेसर ब संघ जाऊन पोहोचतोय, तो 11 या धावसंख्येवरती. डीजे रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये गाजली. आमचे मुख्य आयोजक सन्माननीय श्री योगेश दादा बालाराम मडवी, संस्थापक अध्यक्ष रामचंद्र मडवी प्रतिष्ठान, त्यानंतर कुमार हितेंद्र रामचंद्र मडवी, मुकुंदजी बालाराम मडवी, तनिष मुकुंद मडवी, दिलीपजी बालाराम मडवी आणि रोशन सुरेश मडवी यांच्या माध्यमातून हे दमदार आयोजन इथे पाहायला मिळते. आणि त्यांना साथ देण्यासाठी आमचे अनिल शेठ ढोपरी यांची जबरदस्त कामयोजना इथे पाहायला मिळत असताना या सर्व दानशूर दात्यांचं, आमच्या लाडक्या आयोजकांचं पुन्हा एकदा मी कौतुक करतो. कौतुकास्पद कार्य. रॉयल म्हणजे राजा, राजासारखं आयोजन. रॉयल थाटामध्ये इथे मात्र फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमा पार, चौकार. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. गोलंदाज रोशन मात्रे या गोलंदाजाची द्वितीय षटकासाठी वर्णी लागल्यानंतर खऱ्या अर्थानं या ओव्हरमध्ये दबाव टाकण्याचा प्रयत्न. धनंजय हिलाल आपण डायरेक्टली मैदानामध्ये जा, तिसरी पंचांची भूमिका आपण बजवायची आहे. ते मात्र इथे उपलब्ध नसतील तर तिसरे न्यायमूर्ती आमचे अनिल दादा ढोपरी इथे मात्र जात असताना मैदानामध्ये तिसऱ्या पंचांची भूमिका खूप काही कठीण असते. हे आपण अनेक मैदानामध्ये अनेक स्पर्धेमध्ये पाहिले. आणि ती तिसरी न्याय देवता मैदानामध्ये प्रस्थान करत असताना आमचे अनिल दादा आणि पहिल्या चेंडूवरती रोशन मात्रेला इथे चौकार लगावलाय. धावसंख्या मात्र आकार घेईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 1 गडी बाद 15 धावा धावपटलावरती. धुरंधर गोलंदाज सज्ज असताना नागझरी टीमचा सुपरस्टार रोशन मात्रे. चांगला फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. ही फटकेबाजी लगातार 2 चौकार, चौके पे चौका, चौके पे चौका. हिरो बनने का मौका फलंदाज नवनाथ पाटीलला. शोभणारी खेळी या फलंदाजानं इथे साध्य केली. कारण ध्येय प्राप्तीसाठी अतोनात इथे प्रयत्न करावे लागतील. कारण ध्येय उंच असले की झेप देखील उंचच घ्यावी लागते. आणि ती झेप मात्र फलंदाजीच्या माध्यमातून घेत असताना पूर्णपणे दांडगा अनुभव असलेला खेळाडू नवनाथ पाटील इथे ऑन फायर, ज्याच्या बॅटमधून आपण 3 चौकारांचा साज पाहिलाय. चांगली खेळी या खेळाडूने अदा केली आहे. पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन फटकेबाजी मात्र जारी असेल. 2 रन चप्पलाईनं पूर्ण केल्या गेल्या. तत्वर धावसंख्या मात्र आकार घेईल. संघ जाऊन पोहोचतोय 21 रन. पाहिजे हर्ष 11 गावदेवी घेसर ब संघ आज खूप काही इम्प्रेस केलं.
मात्र आजचा विचार केला तर दुर्वेशनं आजचा दिवस गाजवला. मात्र या मॅच मध्ये मात्र भोपळाही न फोडता तंबूच्या दिशेनं परतल्यानंतर खूप काही डोकेदुखी असेल खऱ्या अर्थानं घेसर ब संघासाठी. पुढचा हा चेंडू चांगला फटका अदा केलाय. फिल्डिंग डिपार्टमेंट तैनात. फक्त सिंगल दुसरीचा प्रयत्न असेल तू मैं 2 रन सक्सेसफुल रित्या इथे परिपूर्ण केल्या. 2 धावा निश्चितच स्कोरबोर्ड वरती चढाई करतील. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 रन स्कोर कार्डवर. 5-4 चेंडूंची फेकी झाली. कुठल्याही प्रकारे चेंडू डॉट खेळला नाही. घेसर ब संघ म्हणजेच आक्रमक रवैया आजमावण्याच्या इरिशेनं इथे अश्वमेधाप्रमाणे धावसंख्या आरूढ करतोय आणि हेच कार्य करावं लागेल. कारण 71 धावा 14.20 या सरासरीनं सोमनाथजी धावा इथे बनवाव्या लागतील. आणि ते आगला वेगला फटका AB डिव्हिलर स्टाईल फटकेबाजी. चेंडू जाईल सीमा पार. शानदार दिमागदार चौकार. प्रकारचे मोठे फटके आले तर गोलंदाजांचं मनोधैर्य विचलित होऊ शकतं. मात्र मोठमोठ्या ध्येयाचा पाठलाग करत असताल तर निश्चितच लहान गोष्टींना विचलित होऊ नका आणि त्यानुसार इथे मात्र उपाययोजना आखाव्या लागतील. धावसंख्येचा आलेख अश्वमेधाप्रमाणे आरूढ होताना इथे पाहायला मिळतोय. फुलरलेचा हा चेंडू जालविल जाल्यामध्ये अडकतोय. एक चांगला झेल, एक अनमोल कार्य अमोलच्या माध्यमातून. फलंदाज मात्र बाद. ते मात्र अडथळे मात्र जारी झाले गेले हर्ष गावदेवी 11 घेसर ब संघासाठी. कारण मातब्बर फलंदाज माघारी गेल्यानंतर डोकेदुखी वाढली. मात्र यातून पूर्णपणे सावरावं लागेल. अडथळे आल्याशिवाय कुठल्याही प्रकारे कार्य हे पार होत नसतं. कारण कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नसतं. शेवटपर्यंत जो प्रयत्न करीत राहतो त्याला मात्र यश प्राप्त होतं. आणि यश प्राप्ती करायची असेल तर वाखाणणे जो खेळी आज मात्र या मैदानावरती आखावे लागेल. आणि त्या दिशेनं मार्गक्रमण या 2 संघांच्या माध्यमातून 2 दिग्गज संघ जेव्हा आमने सामने खडे होतात तेव्हा काय खेळ पाहायला मिळते याचं ज्वलंत उदाहरण या स्पर्धेच्या माध्यमातून इथे पाहायला मिळत असताना 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या खेळीनंतर 2 गडी बाद हर्ष गावदेवी 11 घेसर ब संघ जाऊन पोहोचतोय टोटली 27 या धावसंख्येवर. अरविंदजी वत्रे काका आमचे नांदिवलीचे यांच्या माध्यमातून घेसर ब संघ इथे पुरस्कृत केला जातोय. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर एका बाजूला पहा भारतदादा म्हात्रे यांच्या तालमीमध्ये घडलेला संघ श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी इथे फाईट देतोय घेसर ब संघाला. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो. पहा इथे आपल्याच फॉलोथ्रू मध्ये चेंडू पकडण्याची नामी शक्कल लढवली होती बंटी म्हात्रेनं. मात्र तो निसटता झेल झाला. इथे मात्र निश्चितच धावसंख्या आकार घेत असताना 1 धावसंख्या जाऊन पोहोचते 28 वर. खूप काही समीकरण अजूनपर्यंत तोडायचंय. येणारे 17 चेंडू जिंकण्यासाठी 43 धावसंख्येचा भला मोठा आव्हान इथे तोडीत काढायचंय. दिल्ली अजूनपर्यंत दूर आहे. जो प्रवास हर्बर लाईन झालाय तो मात्र बुलेट वेगानं इथे साध्य करावं लागेल. समोर फलंदाज सज्ज असताना घेसर ब संघाचा प्रवीण पाटील प्रावीण्य कमावं लागेल. क्रुशल मोमेंट वरती एक निर्णायक मॅरेथॉन इनिंग विराट पारी या 2 फलंदाजांना साध्य करावी लागेल. कारण सोमनाथजी विचार केला तर 2 सलामीवीर धारातीर्थी पडल्यानंतर इथे मात्र बालेकिल्ला शाबूत ठेवावा लागेल. सूरज असेल तर एका बाजूला प्रावीण्यपूर्वक खेळ घेसर टीमच्या या खेळाडूंना इथे दाखवावा लागेल. येणारे 16 चेंडू जिंकण्यासाठी 43 धावसंख्येचं माफक आव्हान. काय बॉलिंग जणू काय आगीचे गोले फेकतोय की काय असा परिचय सातत्याने आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून बंटी इथे दाखवतोय. प्रत्येक मॅच मध्ये या गोलंदाजानं या खेळाडूनं अष्टपैलू बाणा पेशकश केला. नाव आहे
श्रीकृष्ण क्रिकेट टीम नागझरी टीमचा धुरंधर बंटी म्हात्रे. काबिले तारीफ जबरदस्त खेळी या खेळाडूनं आजच्या दिवसामध्ये दाखवली आहे. पाठोपाठ पहा इथे लगातार 3 चेंडू डॉट. जेवढे चेंडू डॉट जातील तेवढेच हर्ष गावदेवी 11 गेसर टीमसाठी डोकेदुखी ठरेल. मात्र समोर असलेला फलंदाज प्रवीण पाटील, या खेळाडूमध्ये क्षमता आहे, कुवत आहे, पोटेन्शियल आहे, ते मात्र आता या क्षणी इथे सिद्ध करावं लागेल. कारण या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक असेल. राऊंड द विकेटनं पुलर लेनचा चेंडू आहे आणि इथे नो बॉलची घोषणा संकेतस्थळावरून आमच्या पंचांच्या माध्यमातून कॉमेंट्री बॉक्समध्ये येते आणि या नो चेंडूवरती इथे मात्र असेल फ्रीड. ना फ्रीडचा चेंडू खूप काही चान्स संधी इथे देऊन जाईल. धावसंख्या आग ओकेल, धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवरती. पण मागच्या 3 चेंडूमध्ये जे काही केलं ते सर्व काही मुसल केल्यामध्ये घातलं या चेंडूमधून. कारण हा चेंडू नो, त्यानंतर 1 रन तिथे झाली कंप्लीट आणि पुढचा चेंडू इथे फ्री हिट पाहायला मिळतोय. इथे थर्ड अंपायर नसणार आहे. तिसऱ्या पंचांची आम्हाला माहिती येते. रिव्ह्यू नसणार आहे, आपण लक्षात घ्या. नक्कीच कालपासून हा नियम मात्र अंमलात आणला आमच्या आयोजकांच्या माध्यमातून आणि पंचांचा निर्णय हा मात्र अंतिम असेल शेवटच्या क्षणापर्यंत, हे आपण ध्यानात घ्यायचंय. चांगला फटका, हेलिकॉप्टर चांगला लँड होतोय की काय? नक्कीच चांगला फटका अदा झालाय. तत्वर धावा इथे कंप्लीट झाल्या 2. अशा रीतीने पहिल्या 3 ओव्हरचा खेळ अजूनपर्यंत समाप्त नसेल. कारण मागचा चेंडू आपण नो पाहिला. 5 चेंडूंची इथे सफर झाली. येणाऱ्या 13 चेंडूमध्ये 39 धावा बनवायच्या आहेत आणि सोमनाथजी या चेंडूवरती मोठा फटका येणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असेल. या चेंडूवरती मोठा फटका आला तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळेल हर्ष गावदेवी 11 घेसर ब संघाचं. हा चेंडू खूप काही निर्णायक असेल. क्रुशल मोमेंट वरती हा बॉल इथे सफर आणि चांगला फटका अदा केलाय. चेंडू जाईल लॉंग ऑनला आणि तिथे मात्र चांगला झेल पकडला अक्षयच्या माध्यमातून. फलंदाज मात्र बाद होतोय प्रवीण पाटील. थँक्स रोशन. इथे मान्यवरांना सन्मानित केले जात आहे. वारकरी संप्रदायाचे एक आदरणीय व्यक्तिमत्व आणि एक सुप्रसिद्ध सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आदरणीय हरिभक्त पारायण श्री काशीनाथ ढोपे साहेबांचा सन्मानित केला जाईल. 7-12 डाब्याचे ओनर्स, दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस, गोल्डन मॅन. इथे गावठी 7-12 डाब्याचे ओनर्स अल्पेश शेठ भोपी यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत. सन्माननीय काशीनाथ ढोपरे साहेब वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व. वारकरी संप्रदायाचा संस्कार दीप मनाच्या गाभाऱ्यात अखंडपणे ठेवणारे भक्तिमय ज्यांचं अंतकरण आहे असे वारकरी संप्रदायाचे एक आदरणीय व्यक्तिमत्व आणि एकेकाळचे नामवंत कुस्ती मल्ले आदरणीय हरिभक्त पारायण श्री काशीनाथ ढोपरे साहेब यांचं मायेची उबदारशाल आणि सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन स्वागत इथे केले जात आहे. त्याच्यानंतर इथे अल्पेश शेठ भोपी नितलस यांना इथे सन्मानित केले जाईल. अल्पेश शेठ भोपी नितलस यांना इथे सन्मानित केले जाईल. उसडणे गावचे शिवसेना शाखा प्रमुख स्वर्गीय रामचंद्र मडवी साहेबांचे छोटे बंधू सन्माननीय मुकुंद शेठ मडवी यांच्या शुभ हस्ते गोल्डमॅन, दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस, गावठी डाबा 7-12 आमचे परम मित्र अल्पेश शेठ भोपी उद्योजक नितलस यांचा येतोची सन्मान केला जाईल. मायेची उबदार शाल सौंदर्याचे प्रतीक आणि त्याचबरोबर स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे गौरव केला जात आहे. आपण वेल खऱ्या अर्थ देऊन इथे खऱ्या अर्थाने वेलेचा अभाव असताना सुद्धा आपण आलोय त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मी योगेशदादांच्या वतीने आणि हितेंद्रच्या वतीने स्वागत करतो. थँक्यू सो मच. प्रेक्षक बाप नमस्कार, सत श्री अकाल, आदाब. क्रिकेट लाईव्ह पेट्रोलिंग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण पाहतात क्रिकेट रणसंग्राम. रहा एक पाऊल पुढे. क्रिकेट युवा नवे पर्व, युवा सर्व, ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि युवा पिढीची साथ यानं साकारलेलं हे क्रिकेटचं नंदनवन. पुन्हा एकदा गेम स्टार्ट. राईट ओव्हर द विकेट. गोलंदाजीच्या मार्कवर योगेश इथे सज्ज असताना आणि निश्चितच विचार केला तर येणाऱ्या 11 चेंडूमध्ये 39 धावा इथे अजूनपर्यंत बनवाव्या लागतील. अतिशय सुंदररित्या इथे मात्र खेळ आखावा लागेल. नेक्स्ट बॉल राईट मोड विकेट.
चांगला प्रहार केलाय, चेंडू हवेमध्ये आहे, मुक्त संचार केलाय आणि इथे अजून एक दे धक्का. हर्ष गावदेवी 11 घेसर ब संघाला फलंदाज इथे बाद होईल गणेश. एकनाथ पाटील यांचा स्वागत इथे केलं जाईल. एकनाथ पाटील आपण यावं, आपला येतोचे सन्मान सन्माननीय मुकुंददादा मडवी यांच्या शुभ हस्ते इथे केलं जाईल. तर आमचे खऱ्या अर्थाने गीतकार, संगीतकार आणि उत्कृष्ट क्रिकेट समालोचक, अल्पावधी कालावधीमध्ये एक लोकप्रिय ठरलेले एक संगीत कला क्षेत्राच्या माध्यमातून ज्यांचा खूप मोठं योगदान आहे, रोशन पाटील शिरवली यांचा इथे सन्मान केला जाईल. तर वळूया आमचे सहकारी रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्याकडे. थँक्यू महागुरु. इथे धावसंख्या आपण पाहू शकाल 10 चेंडू आणि 39 धावींची गरज असताना आलेला हा उत्तुंग षटकार. हो, अजून मी हारलो नाही, इथे मॅच नक्की जिंकणार आणि हा दर्जेदार संघर्षमय षटकार. ₹200 प्राइज असेल कैलासदादा सानप यांच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं अनिल शेठ डोपरे यांचे मित्र आहेत आणि इथे त्यांच्या वतीनं प्रत्येक आयवा कॅचसाठी म्हणजे प्रेक्षकांसाठी ही सुवर्ण संधी. फायनलच्या सामन्यापर्यंत हे आजपासून बक्षीस चालू झालंय, ते शेवटपर्यंत मला हे बक्षीस सातत्याने भेटत राहील याची नोंद घ्या आणि तुम्ही ₹200 प्राइज नक्कीच कमवा. तर षटकाराच्या मैदानात धावसंख्या पोहोचते ती तब्बल 38. अजूनही 9 चेंडू आणि 33 धावींची गरज. अजूनही 2 षटकार जर आले तर मात्र इथे मॅच खुला होईल बॅटिंग करणाऱ्या आई गावदेवी हर्ष 11 घेसर बी संघासाठी. ओव्हर द विकेटने गोलंदाज तयार. अगू टप्प्याचा बॉल ढकल ऑफ लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये एक धाव नक्कीच पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा मानस. गुड रनिंग मिड द विकेट. खूप चांगली रनिंग 2 खेळाडूंच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली आणि 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मैदानात धावसंख्या पोहोचते ती तब्बल 40. 8 चेंडू 31 धावींची गरज. सामना बरोबरीसाठी 30 जरी झाल्या तर मात्र हा सामना सुपर ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आज चांगला खेळ दाखवला वेलकम 11 उसाडणे क्रिकेट संघानं आणि नक्कीच तो सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल इथे मात्र हवेत असेल. यष्टी रक्षक आणि गोलंदाज 2 खेळाडू आले होते झेलमध्ये, मात्र तो झेल टिपता आला नाही आणि तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा इथे कंप्लीट होतील आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 4 गडी बाद असताना 46 या धावसंख्येवर. 42 माफ करा. खूप दयनीय अवस्था, कारण ज्या आई गावदेवी हर्ष 11 घेसर बी संघानं मागच्या सामन्यामध्ये 80+ धावा उभ्या केल्या होत्या आणि त्या संघासमोर इथे 71 धावांचा टार्गेट असताना मात्र तो संघ कुठेतरी बॅकफुटवर इथे तुम्हाला पाहत असताना. 7 चेंडू 29 धावींची गरज. एखादा निर्णायक षटकार शेवटच्या षटकामध्ये खूप काही सांगून जाईल आणि मजा येईल मॅचला, यात मात्र तील शंका नाहीये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतोय तो योगेश मात्रे आणि याच योगेशने मात्र बॅटिंग देखील आज खूप चांगली केली आपल्या संघासाठी आणि यावेळी फटका मोठा. ज्या षटकाची नितांत गरज होती तोच उत्तुंगमय षटकार इथे आलाय. तो फलंदाज प्रवीण पाटीलच्या बॅटमधून आणि या षटकाराच्या मदतीनं षटक क्रमांक 4 इथे संपलाय आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचले ते 48. 4 गडी बाद असताना शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 23 धावींची गरज. थँक्स प्रवीण. आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने समालोचकाच्या दृष्टिकोनातून ज्याने चांगल्या प्रकारे अतिउत्तम समालोचन करून आपणा सर्वांची मनं जिंकली ते खऱ्या अर्थाने आमचे उत्कृष्ट क्रिकेट समालोचक, कला, संगीत, क्रीडा क्षेत्रात एक उल्लेखनीय कामगिरी करणारे आमचे मित्र रोशन पाटील शिरवली यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून गौरव इथे केला जात आहे, ज्याने अतिशय चांगल्या प्रकारे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान या स्पर्धेला योगदान दिलं. समालोचक म्हणून अभिनंदन रोशन तुझं. आणि पुन्हा एकदा बोलूया आमचे सहकारी प्रवीण गायकर यांच्याकडे. धावसंख्या पोहोचली तब्बल 48. 6 चेंडू आणि 23 धावींची गरज. काय मॅच. इथे एका षटकारानं टीम मीटिंग बोलवणं भाग्य पाडलं या ठिकाणी नागझरी क्रिकेट संघाला आणि नक्कीच शेवटचा गोलंदाज कोण असेल याच्यावर नक्कीच भारत शेठ मात्र मागच्या सामन्यामध्ये 2 चेंडूमध्ये 2 षटकार लगावले होते किंवा खूप प्रेशर होतं. त्याच्यानंतर विकेट्स काढल्या 2 आणि शेवटच्या 1 बॉलवर 6 धावेची गरज असताना मात्र भारत मात्र यांनी ही सामना जिंकवला होता. आता ही तीच परिस्थिती असेल. मागच्या षटकामध्ये मला वाटतं 21 धावा पाहिजे होत्या मागच्या मॅचमध्ये, इथे 23 धावा करायच्या आहेत. म्हणजे एकूण प्रेशर गोलंदाजावर तितकाच प्रेशर इथे फलंदाजावर असेल. म्हणजे दुर्वेश बाद झाल्यानंतर इथे संघाला एक वेगळीच कलाटणी मिळाली आणि तोही 0वर बाद झालाय. म्हणजे एक अर्धा खेळाडू तो टीम बॅलन्स करतो, तो खेळाडू मात्र इथे 0वर बाद झालाय आणि
त्याचाच फायदा घेत असताना काय दर्जेदार इथे गोलंदाजी केली आतापर्यंत श्रीकृष्ण क्रिकेट स्पोर्ट क्लब नागझरी संघाच्या गोलंदाजानं. 6 बॉल 23 धाव्यांची इथे गरज असेल. नक्कीच ज्या पद्धतीने लेफ्ट हँड बॅट्समन इथे स्ट्राईकवर गेलेत आणि ऑन साईडला या डावखुऱ्या आताच्या फलंदाजासाठी तुम्ही तब्बल 3 खेळाडू पाहू शकाल. स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि लॉंग ऑन आणि एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ हे 5 खेळाडू तुम्ही 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहू शकाल. तर पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज. एखादा शॉर्ट पिच लाईनचा जर चेंडू हाफ ट्रॅकरचा बॉल जर आला तर नक्कीच इथे फायदा होईल बॅट्समॅनला. खूप चांगला चेंडू, गुडलेन स्पॉट पिक केला होता. इथे रनआउटची चान्स असेल आणि नक्कीच इथे फलंदाज होईल बाद. 5वा हादरा मिळेल तो म्हणजेच घेसर संघाला. स्पर्धेमध्ये अजून मातब्बर संघ दिसतील कारण आज या स्पर्धेचा दुसरा दिवस, उद्या तिसरा दिवस असेल. उद्या देखील या स्पर्धेला यायला विसरू नका. आणि मगाशीच आम्ही अनाउन्समेंट केली, पहिला सामना बरोबर 8:30 वाजता चालू होईल याची नोंद घ्या. भरपूर संघांना इथे पॅनल्टी लागले आणि आपल्यालाही पॅनल्टी न लागावा याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. नवीन फलंदाज दीपक पाटील बॅटिंगला आपण पाहू शकाल आणि इथे स्ट्राईक एंडवर पुन्हा एकदा स्ट्राईक घेण्यासाठी सज्ज झाले. त्याने माहिती आहे की माझ्या हातातून ही मॅच मात्र नक्कीच मी पूर्ण करेन. त्यासाठी त्यांनी प्रवीणने स्ट्राईक घेतली कारण अगोदरच्या ओव्हरमध्ये त्या फलंदाजानं खूप चांगली बॅटिंग केली आहे आणि त्यासाठी तो पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर गेला आणि विकेट इथे सॅक्रिफाईस केलं रनआउटवर. हॅट्रिकसाठी 500 रुपये पारितोषिक. इथे हवेमध्ये बॉल, विकेट किपर चेंडू खाली नक्कीच आले होते परंतु झेल टिपला नाहीये. तर नक्कीच प्राप्ती लाईव्ह यांच्या माध्यमातून जितू गोंधली विकेट हॅट्रिकसाठी भारत शेठ मात्रे यांना तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे आलंय. आता मात्र शेवटचे 4 बॉल 23 धावींची गरज. मला वाटतं सलग 4 चेंडूमध्ये 4 षटकार लागावे लागतील तर हा सामना मात्र आई गावदेवी 11 हर्ष घेसर टीम हा सामना जिंकू शकेल. जोपर्यंत मैदानावरती प्रवीण पाटील असेल तोपर्यंत सामना अजूनही बॅलन्स समजत असेल परंतु एखादा एकदम 2 मोठे फटके आले तर मॅच तुम्ही पुन्हा एकदा कलाटी देऊ शकता. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता परंतु इथे एकच धाव मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होता फलंदाजाचा परंतु एकेरी धावेने इथे फरक पडणार नाहीये आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना फलंदाज होतील बाद. इथे विकेट नंबर 6. शेवटचे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 22 धावेंची गरज. मस्त सामना इथे पाहायला मिळाला. वाटलं होतं की हा सामना नक्कीच आपल्या फलंदाजीच्या जोरावर हर्ष 11 आई गावदेवी घेसरी टीम हा सामना जिंकू शकेल परंतु तो संघ मात्र या धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी बॅकफुटवर तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑन साईडला पिकअप केला. इथे क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवतील. चांगली फिल्डिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट होतील आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचले ती तब्बल 51. या धावसंख्येवर 50 धावा इथे कंप्लीट होत असताना हर्ष 11 आई गावदेवी घेसर संघाच्या शेवटचे 2 बॉल 20 धावींची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. मात्र पूर्णपणे हा सामना आपण पाहू शकाल विजयाच्या उंबरठ्यावर असणारा श्रीकृष्ण क्रिकेट क्लब नागझरी रुपेश भारत त्यांचा हा संघ तुम्ही पाहू शकाल. खूप चांगली गोलंदाजी. 23 धावा या षटकामध्ये वाचवायच्या होत्या परंतु धावा वाचवण्याचं काम नक्कीच केलाय. आता 1 बॉल आणि 20 धावींची गरज. भरपूर फरकाने हा सामना तुम्ही गमावलाय कारण इथे तुमची फलंदाजी कमजोर राहिली. दुर्वेश सरकारनं आक्रमक फलंदाज 0 बाद झाला आणि त्याचाच फायदा बेनिफिट मिळाला तो श्रीकृष्ण स्पोर्ट क्लब नागझरी संघाच्या गोलंदाजांना आणि त्याचंच वर्चस्व प्रस्थापित करत असताना हा सामना मात्र त्यांनी आपल्या खिशात घातलाय आणि सुपर 8 मध्ये वेलकम उसाटणे क्रिकेट संघाविरुद्ध जाण्यासाठी फक्त 1 चेंडूचा त्यांना वेल असेल आणि नक्कीच प्रेक्षक देखील आपल्या घरी जात असताना त्यांना देखील माहिती हा मॅच एक साइड पूर्णपणे पाहायला मिळाला आहे. फक्त 1 बॉल 20 धावींची गरज आणि सुपर 8 मध्ये इथे क्वालिफाय झालाय तो श्रीकृष्ण क्रिकेट क्लब नागझरी क्रिकेट संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन अँड हार्ड लक टीम हर्ष 11 आई गावदेवी घेसर.
थँक्स प्रवीण. प्रेक्षणीय लढत आपण दुसऱ्या फेरीतली आजचा शेवटचा सामना आपण प्रेक्षणीय लढतीच्या माध्यमातून बघितला आणि या सामन्यामध्ये श्रीकृष्ण 11 नागझरी क्रिकेट संघाने विजय संपादित केलं. तिसऱ्या फेरीमध्ये संघ दाखल झालेला आहे, सुपर 8मध्ये दाखल झालेला आहे. त्यांचं स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष सन्मानित योगेदादा मडवी, हितेंद्र मडवी, मुकुंददादा मडवी, दिलीप शेठ मडवी, त्याच्यानंतर येतील त्यांच्या संपूर्ण दिलीपदादा, सुरेशदादा मडवी यांच्या वतीने आणि उसाडणे आमच्या गावदेवी माता क्रिकेट संघ उसाडणे क्रिकेट संघाच्या वतीने आमचे मित्र अनिल ढोपरे त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने उसाडणे ग्रामस्थांच्या वतीने नागझरी क्रिकेट संघाचं अभिनंदन आणि घेसर क्रिकेट संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. तुमचा मनपूर्वक आभार. तर या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच तर नक्कीच सामन्याचा सामनावीर आपण या ठिकाणी पाहू शकाल सुभाष म्हात्रे. 15 चेंडूमध्ये 34 धावांची अफलातून फलंदाजी करणारा हा खेळाडू ठरलाय. सामन्याचा सामनावीर व्यावं हे पारितोषिक घेण्यासाठी आणि हे पारितोषिक वितरण करण्यासाठी गावठी दाब्याचे ओनर सन्माननीय एक चांगले एक डॅशिंग राजकीय नेतृत्व तुम्ही पाहू शकाल ते अल्पेश भारत शेठ भोपी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यावं. तर यावं हे मॅन ऑफ द मॅच पारितोषिक घेण्यासाठी सुभाष खूप चांगली बॅटिंग तुम्ही केली. येस महागुरू. तर सामनावीराचं पारितोषिक दिले जाईल. इथे सुभाषने अतिशय दमदार फलंदाजी केली. श्रीकृष्ण 11 नागझरी क्रिकेट संघाला सुपर 8मध्ये प्रवेश करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला आणि त्याला इथे सामनावीराचा पारितोषिक देऊन आमचे मित्र अल्पेश भोपी यांच्या शुभ हस्ते त्यांचा सामनावीर पुरस्काराने गौरव केला जात आहे. निश्चित स्वरूपात सुभाष तुमचा संघ सुपर 8मध्ये दाखल झालेला आहे. सर्व भारतशेठ म्हात्रे पाहतो, कुणाला पाहतो आम्ही सर्वांच्या चेहऱ्यावर खऱ्या अर्थाने एक हास्यमय वातावरण इथं खऱ्या अर्थाने निर्माण झालेलं आहे. एकंदरीत तुम्ही सुपर 8मध्ये दाखल झालं या विजयाबद्दल तुम्ही काय सांगू शकाल?